असं म्हणतात ना की एका पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, पण त्याच्या अपयशामागे 2 स्त्रियांचा. मी माझ्या दोन्ही बायकांना कंटाळलोय, पुरता वैतागलोय. सतत माझ्यावर संशय, सतत भांडणं. तुम्हीच पाहिलं आता, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलं आहे. अप्रतिम सिनेमा, अप्रतिम व्हिज्युअली खूप अप्रतिम दिसतोय आणि सगळे एन्जॉय करताना दिसतं. नुसती ही गाणी होती पण म्युझिकच नाही किंवा गाणीच नाही, रिलिक्स नाही, पूर्ण म्हणजे ज्यांनी कोरिओग्राफी केले म्हणजे आमचे सुजित कुमार, त्यांनीसुद्धा खूप अप्रतिम असं सगळी गाणी त्यांनी खूप छान. आणि आम्हाला वाटतं फक्त अर्धा एक तास रिहर्सल करा आणि करा, पण जे काय त्यांनी आमच्याकडनं करून घेतलं आहे ना ते सुपर्ब आहे, अमेझिंग आहे. म्हणजे म्हणा मानसीचं गाणं म्हणा, आमचं लग्नोबा गाणं म्हणा किंवा गुलाबी ते गाणं म्हणा किंवा आमचं टायटल सॉन्ग कॅरी ऑन देशपांडे, अप्रतिम अप्रतिम. त्यामुळे सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ही की जेव्हा आपल्या भोवती ना एका आर्टिस्टच्या भोवती ना सगळ्या गोष्टींना खूप पॉझिटिव्ह आणि चांगल्या चांगल्या होऊ लागतात ना, तर तो आर्टिस्टसुद्धा स्वतःला त्याच्यामुळे ढकलून देतो की नाही मस्तच करायचं, सॉलिड करायचं आता. आणि हेच आमचं या सिनेमाच्या बाबतीत झालेलं आहे. सगळ्यात जास्त आनंद आज ट्रेलर पाहिल्यानंतर की मी या सिनेमाची हिरोईन आहे आणि जे अप्रतिम कॅरेक्टर ते म्हणजे हे किती रागीट आहे, हुशार आहे, भडकू आहे, सुंदर दिसते, पण ती संशयी आहे की सगळं असतं, खूप हुशार असे वगैरे सगळे, पण संशय आहे की अरे हा असा का करतो आहे, मी याने परफ्यूम हाच का लावला, मी याने ह्याच रंगाचं शर्ट का घातलं, मग ह्याला कोणाचा कॉल आलेला, मग हा असं का बोलला, मग हे इथे, मग ते तो तिथे काय जाणार आहे, तो काय करणार आहे नेमकं. हे जे काय सुचलं आहे आणि पिक्चरमध्ये मी पुष्करला सतवलं आहे ना, खूप मस्त गेलं. आयुष्यामध्ये कधीतरी असं कॅरेक्टर करायला मिळावं याची संधी मिळावी आणि मस्त करायचं. आज सिनेमा पाहिल्यानंतर ना मनाला समाधान आहे की यार मैंने कुछ तो किया आहे, सॉलिड किया आहे, आणि हे करून घेतलं विजय सरांनी. मला एक गोष्ट मी नक्की सांगेल, माझ्या मुहूर्ताच्या पहिल्या दिवशी निर्मात्यांनी मला सांगितलेलं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं की माझा हा सिनेमा काही असो, कॉमेडी असो, सिरियस असो, काही असो, पण तो हिट होणार याची गॅरंटी माझी आहे. कोणी निर्माते असे सांगत नाही. प्लीज 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 हा सिनेमा जाऊन थिएटरमध्ये पहा. तुम्हाला याचा आनंद खरंच घ्यायचा असेल ना तर थिएटरमध्ये बघा. एवढ्या पडद्यावर काही कळणार नाही. हे जेवढे कलर्स, कॉमेडी, सगळ्यांचं जे काही चाललं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रॉमिस आहे की तुम्ही अजिबात बोर होणार नाही. हा सिनेमा इतका तुम्हाला हसवेल ना, तुम्ही आनंदात घरी जाल. आणि घरी गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारायला नवऱ्याला, काय रे कुठे गेलेलास, हां काय करत होतास. बघा कैरी ऑन देशपांडे. आप आपकी नई नवेली दुल्हन के साथ आए थे, ये थी, यही तो थी. हा माझ्या विरुद्ध कट आहे. असं करू नका. तिचं लग्न मोडलं तर तिच्याशी लग्न करणार कोण. मी करेन लग्न.